हॅलो. आजचा आपला टॉपिक आहे गोल्ड. ॲक्च्युली गोल्ड हा टॉपिक नव्हता माझा, पण आपण मागे जे व्हिडिओ पाहिलेत RSI, मला त्या रिलेटेड आणि रेशो ॲनालिसिस जे आपण करतो ट्रेडिंग व्ह्यूमध्ये, मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा होता. आणि पण त्यासाठी एक टॉपिक पाहिजे होतं. तर रिसेंटली आपण बघतो की सोन्याचे भाव जे आहेत ते ऑल टाईम हाय आहेत, म्हणजे सगळ्यात वर आहेत. तर मग मी गोल्डचं एक ॲनालिसिस केलं विथ RSI आणि सम रेशो ॲनालिसिस केला. तर त्याच्यामुळं मला काही गोष्टी कळल्या, म्हणजे त्याचे फंडामेंटल्स पण पाहिले, टेक्निकल्स पण पाहिले. आता त्या दोन्ही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतो. मला गोल्डमध्ये काही जास्त इंटरेस्ट नाही आहे, पण मी ज्या गोष्टी बघितल्या ते मी शेअर करतो. जो काय डिसिजन आहे तो तुम्ही घेऊ शकता. माझा मेन मोटिव्ह आहे फक्त टेक्निकल ॲनालिसिस. पण आता गोल्ड आहे तर मला थोडं फंडामेंटल सुद्धा सांगावं लागेल. ठीक आहे. तर गोल्डच्या किमती ज्या जगभरामध्ये असतात ते मेनली कशावर डिसाईड होतं, ते मेन त्याचे 3-4-5 फॅक्टर आहेत. ते मी तुम्हाला सांगतो. एक तर असतं इंटरेस्ट रेट्स. US मध्ये अमेरिकेची जी कंपनी आहे फेडरल रिझर्व्ह, ते इंटरेस्ट रेट्स असतात ना, ते ठरवते दर 6 आठवड्याला, म्हणजे 2 महिन्याला जवळपास. तर इंटरेस्ट रेट्स जे असतात ना, ते रेट्स ज्यावेळेस ती वाढवते त्यावेळेस तिथले जे गुंतवणूकदार असतात, जे इन्व्हेस्टर असतात, त्यांना त्याच्यातून फायदा होतो. तिथले जे बॉन्ड यील्ड्स असतात, बॉन्ड यील्ड वाढतात. मग ते डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करतात. ज्यावेळेस ते डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यावेळेस मग पैसा सोन्यामधून निघून डॉलरमध्ये जातो. कारण की सोनं जे असतं ना, सोनाचा व्यापार हा पूर्ण डॉलरमध्ये होतो. सोन्याचे रेट्स हे सगळे डॉलरमध्ये ठरतात, ते रुपयांमध्ये नसतात. तर सेम ते फेडने जेव्हा रेट्स वाढवतं त्यावेळेस मग त्यावेळेस मग काय होतं की पैसा बॉन्डमध्ये जातो आणि गोल्डचे रेट पैसा जो आहे गुंतवणूकदार बॉन्डमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात आणि गोल्डचे रेट कमी होतात. बरोबर. मग त्याच्या विरुद्ध होतं, ज्यावेळेस फेड रेट कमी करतो त्यावेळेस मग काय होतं, तिथले जे इन्व्हेस्टर आहेत तिथले जे 10 इयर 2 इयर बॉन्ड यील्ड असतात USचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, त्यातून पैसा काढतात आणि सोन्यामध्ये टाकतात. मग सोन्याचे भाव वाढतात. हा त्यातला एक रिलेशन आहे. मेन पॉईंट आहे इंटरेस्ट रेट्स. त्याच्यानंतर आहे डॉलर इंडेक्स. USचं जे चलन आहे, जसं भारताचं रुपये आहे तसं USचं डॉलर आहे. सगळा व्यवहार सोन्याचा जो असतो तो डॉलरमध्ये असतो. तर डॉलर कधी स्ट्रॉंग होतो, ज्यावेळेस फेड रेट वाढवतो आणि तिथले इन्व्हेस्टर डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यावेळेस डॉलर स्ट्रॉंग होतो. डॉलर स्ट्रॉंग होतो त्यावेळेस डॉलर आणि ऑल कमोडिटी म्हणजे जे सगळे धातू आहेत जगातले जे महत्त्वाचे, सोने, चांदी, निकेल, ब्रांज, फॉस्फरस, हे सगळे डॉलरमध्ये ट्रेड होतात. तर ज्यावेळेस डॉलर स्ट्रॉंग होतो त्यावेळेस हे सगळे कमोडिटीचे प्राईस कमी होतात. आणि सेम उलट, ज्यावेळेस डॉलर वीक होतो त्यावेळेस या कमोडिटीच्या प्राईस वाढतात. बरोबर. तर सध्या डॉलरची काय कंडिशन आहे, मग आता सध्या काय चालू आहे, आता हे फेड रेटवर आहे. फेड रेट वाढला तर डॉलर वाढेल, फेड रेट कमी झाला तर डॉलर कमी होईल. तर सध्या फेड रेट किती आहे किंवा काय, सध्या फेड रेट जो आहे, आता फेडची मीटिंग आहे 4 दिवसांनी, 17 तारखेला काहीतरी. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 99% सगळे म्हणतात की फेडचे रेट्स कमी होणार आहेत. ठीक आहे. 99%. कारण की मागच्या 8 महिन्यापासून फेडने रेट कमी केलेले नाहीत. 7-8 महिन्यापासून, म्हणजे मागच्या वर्षभरात त्यांनी एकदाच काहीतरी कमी केले. आता फेडचे रेट कमी होणार हे जवळपास फिक्स आहे. जर फेडचे रेट कमी झाले तर काय होईल, डॉलर वीक होईल. डॉलर वीक होईल त्याचा अर्थ काय होईल, सोनं स्ट्रॉंग होईल, म्हणजे सोन्याचे भाव वाढू शकतात. म्हणजे ह्याच्यानुसार हे जे फंडामेंटल्स आहेत त्याच्यानुसार जर फेडने रेट कमी केले तर सोन्याचे भाव वाढतील. बरोबर. आता हे जग जाहीर झालेलं आहे ह्या गोष्टी. हे फक्त मलाच माहिती नाही असं नाही, हे सेक्टरमध्ये जे लोक आहेत ते सगळ्यांना माहिती. मग शेअर मार्केट जे असतं ना, शेअर मार्केटला पुढच्या गोष्टी सगळ्या माहिती असतात. त्याच्यामुळं शेअर मार्केट ह्या गोष्टी फॅक्टर इन करत असतात. म्हणजे पुढं होणाऱ्या गोष्टींमुळे जे चेंजेस आहेत ना, ते शेअर मार्केटमध्ये काही महिन्यापूर्वीच झालेले असतात.
असं कधीच नाही की त्यांनी फेडने रेट चेंज केले आणि त्या दिवशी शेअर मार्केटमध्ये काय झालं. शेअर मार्केट पहिलेच सगळ्या गोष्टी फॅक्टरिंग करतं. तुम्ही मागचं रशिया युक्रेन वॉर बघा, त्यावेळेस मार्केट पडलं नव्हतं, त्यावेळेस मार्केट वर जात होतं. त्याच्या अगोदर इस्रायलमध्ये जे वॉर झालं त्यावेळेस मार्केट खाली नाही गेलं आपलं. त्याच्यानंतर तुम्ही करोनामध्ये बघा, 1 महिना मार्केट पडलं, त्याच्यानंतर 3 वर्ष मार्केट थांबलंच नाही, मार्केट कंटिन्यू वरती होतं. म्हणजे मार्केटला माहिती असतं कधी वॅक्सिन येणार आहे, सगळ्या गोष्टी नीट होणार आहे वगैरे, या गोष्टी म्हणजे फॅक्टरिंग करतात. त्याच्या पाठीमागे एक वेगळी थेरी आहे, ठीक आहे, त्यात आपल्याला जायचं नाही. तर मग एक आहे रेट्स, दुसरं आहे डॉलर इंडेक्स, तिसरं आहे इन्फ्लेशन. ठीक आहे, इन्फ्लेशन ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस मग लोकांना भीती असते. तर म्हणजे इन्फ्लेशनचं हेजिंग म्हणून लोक एक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात इन्फ्लेशन. कारण की इन्फ्लेशनमध्ये ज्यावेळेस इन्फ्लेशन वाढतं त्यावेळेस पैशाची किंमत कमी होते. पण सोन्याचं तसं नसतं. सोनं हा एक लिमिटेड सोर्स आहे, त्याच्यामुळं त्याची किंमत शक्यतो जास्त कमी होत नाही, त्याची किंमत वाढत जाते, होते कमी, पण तो लिमिटेड सोर्स आहे. पण पैसा काय लिमिटेड सोर्स नाही आहे. पैसा RBI वाटेल तेवढं छापू शकते, त्याच्यामुळं महागाई वाढली की पैशाची किंमत कमी होते. तर इन्फ्लेशनमुळं पण सोन्याच्या भावावरती परिणाम होतो. आणि त्याच्यानंतर सेफ हेवन म्हणतात सोन्याला. म्हणजे तेच सोनं जसं समजा युद्ध, मंदी, वित्तीय संकट जे काही आलं तर लोक एक सुरक्षतेसाठी किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सोनं खरेदी करतात. हे 4 मेन गोष्टी आहेत फंडामेंटल, ज्याच्यावरती सोन्याचे रेट्स ठरलेले असतात. आता आपण टेक्निकल्स बघू. टेक्निकल्स बघू आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती. ठीक आहे, आता ट्रेडिंग व्ह्यूवरती मी सगळ्यात पहिले लावतो सोन्याचा चार्ट. हा झाला सोना, बरोबर. हा सोन्याचा कॅन्डलस्टिक चार्ट आहे. आता हा वीकली चार्ट लावलाय मी, म्हणजे एक कॅन्डल म्हणजे एक आठवडा, बरोबर. तर आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघायचं की याचं, आता मी मागं, मला मेन रिझन आहे की मागं मी जे काही व्हिडिओमध्ये RSI शिकवलं तो RSI मला शिकवायचा होता. तर RSI आपण बघू सोन्याचा. तर वीकली चार्टवरती जर RSI बघितला त्याचा, तर RSI आहे 72, बरोबर. तर 72 RSI म्हणजे तो ओव्हरबॉट झोनमध्ये, म्हणजे सोनं खूप जास्त खरेदी केलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आता सोन्याचा रेट कमी होऊ शकतो ॲज पर टेक्निकल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं, मी इथं ॲरो दाखवतो की हा RSI इथून इथं कमी झालेला आहे. हे बघा, इथपासून इथपर्यंत RSI कमी झाला आहे, पण प्राईसमध्ये वाढ झालेली इथपासून इथपर्यंत सेम. ह्याला म्हणतात बेरिज डायव्हर्जन्स, बरोबर. ज्यावेळेस RSI कमी, म्हणजे प्राईस तर वाढते पण त्याचं मोमेंटम आहे, RSIचं मोमेंटम कमी होत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हे एक काहीतरी मॅनिप्युलेशन होतं आहे, ह्याचा अर्थ असा होतो. तुम्ही जर ह्याच्यावरती बघितलं, आता हे मी तुम्हाला डायव्हर्जन्स दाखवलं, बेरिज डायव्हर्जन्स, बरोबर. आता मी डिलीट करतो आणि बेरिज डायव्हर्जन्सचा एक इंडिकेटर पण आहे. बेरिज डायव्हर्जन्स नाही, डायव्हर्जन्स म्हणतात त्याला, हे RSI डायव्हर्जन्स इंडिकेटर. हां, तर इथं बघितलं तर त्यांनी सुद्धा, म्हणजे इंडिकेटरने सुद्धा इंडिकेट केलंय की हा डायव्हर्जन्स क्रिएट झालेला आहे. म्हणजे इथून इथपर्यंत रिलेटिव्ह स्ट्रेंथ कमी झाली पण प्राईस वाढते. म्हणजे हा बेरिज डायव्हर्जन्स आहे. इथं लिहिलंय बघा, बिअर, म्हणजे मार्केट, म्हणजे ही जी सोन्याची प्राईस आहे ती खाली येऊ शकते, बरोबर. हे झालं गोल्डच्या रिलेटेड. आता दुसरं, गोल्ड आणि डॉलर इंडेक्स हे परस्पर विरोधी आहेत एकदम. आता आपण जसं ह्याचं बघितलं तसं सेम डॉलर इंडेक्सचं बघू. आता हा डॉलर इंडेक्स आहे, बरोबर. डॉलर इंडेक्स, सेम डॉलर इंडेक्स ट्रेड करतोय. आता हा आहे RSI मध्ये आता डॉलरचा RSI किती आहे? 36, म्हणजे तो जवळपास खाली आलेला आहे. म्हणजे डॉलरचे भाव, डॉलरचा रेट जो आहे ना, तो भरपूर दिवसापासून, कधीपासून, जानेवारीपासून खाली येतोय. मी तुम्हाला म्हटलं की मार्केट सगळ्या गोष्टी फॅक्टरिंग करतात. तर मार्केटला बहुतेक माहिती आहे की फेड रेट कट करणार आहे, डॉलर स्ट्रॉंग होणार आहे आणि सोन्याचे भाव कमी होणार, असं माहिती असू शकतं. मला नाही माहिती त्या गोष्टी, पण असू शकतं. त्याच्यामुळं डॉलर कंटिन्यू पडतोय आणि तो RSI मध्ये वीक झाला. RSI मध्ये आता याचा अर्थ ज्यावेळेस कोणती पण गोष्ट वीक होते त्यानंतर ती स्ट्रॉंग होते.
हे बघा, हे मागं पूर्ण RSIचा चार्ट आहे, तुम्ही कधी पण बघा, ज्यावेळेस RSI खाली येतो त्यावेळेस तो वरती जातो. आता पण RSI खाली आलाय, आता तो वर जाणार. RSI वर जाणार म्हणजे डॉलर स्ट्रॉंग होणार, बरोबर. डॉलर स्ट्रॉंग होणार म्हणजे सोनं वीक होणार, सिंपल आहे. आता हे झालं एक इंडिव्हिज्युअल मी दोघांचं केलं. एक डॉलर इंडेक्सचं वेगळं तुम्हाला सांगितलं RSI, आणि जे गोल्ड आहे गोल्डचं वेगळं सांगितलं. आता आपण कंबाईन करू दोघांना, बरोबर. आता मी काय करतो, डॉलर इंडेक्स डिवाइड बाय गोल्ड, ठीक आहे. CUSD डॉलर इंडेक्स डिवाइड बाय गोल्ड केलं. डॉलर इंडेक्स डिवाइड बाय गोल्ड जर मी केलं, नाही, मला गोल्ड डिवाइड बाय डॉलर इंडेक्स करावं लागेल, ठीक आहे. एक मिनिट. आता हे गोल्डचा चार्ट, गोल्ड डिवाइड बाय डॉलर इंडेक्स. हां, तर आता हा गोल्ड डिवाइड बाय डॉलर इंडेक्सचा टेक्निकल चार्ट आला. हा गोल्डचा आहे ना डॉलर इंडेक्सचा सेपरेट आहे. ह्याचा अर्थ काय होतो, जर गोल्ड डिवाइड बाय डॉलर इंडेक्स म्हणजे गोल्ड भागिले डॉलर, हा चार्ट जर वर चालला, याचा अर्थ गोल्ड वाढतोय डॉलरपेक्षा. इथं गोल्ड वाढतोय, डॉलर कमी होतोय, नाही तर गोल्ड वाढतोय, नाही तर डॉलर तिथंच आहे. ह्या चार्टचा तो अर्थ होतो ज्यावेळेस हा चार्ट वर जातो. ज्यावेळेस इथं समजा, इथं बघा, इथून हा चार्ट ज्यावेळेस खाली आला, त्याचा अर्थ काय होतो की गोल्ड कमी होतोय, डॉलर वाढतोय. तो जो रेशो आहे त्याचा तो अर्थ होतो. हा रेशो आता आपण बघतो. आता ह्या रेशोमध्ये काय दाखवते ते आपण बघू. ह्या रेशोचा आपण हिस्ट्री चेक करू RSI वरती. याचा RSI आपण जर बघितला, ठीक आहे, RSI एक तर इथं डायव्हर्जन्स दाखवतच आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा, इथून RSI त्याचा 82 वरून इथपर्यंत खाली आलाय, तो 73 पर्यंत. आणि इथं एक, आणि सेम इथून ही जी प्राइस आहे ही इथं वर गेली, म्हणजे याच्यामध्ये पण डायव्हर्जन्स, बरोबर. आता एक हॉरिझॉन्टल लाईन मी प्लॉट करतो. आता पहिले हे काढून टाकतो. ज्यावेळेस हा रेशो RSIच्या 73ला येतो, त्यावेळेस काय होतं ते चेक करू आपण. एक लाईन चेक केली, बरोबर. ज्या वेळेस हा रेशो इथं आलेला आहे, बरोबर. आता ह्याच्या अगोदर कधी आलाय, ह्याच्या अगोदर एक व्हर्टिकल लाईन सुद्धा प्लॉट करतो मी. ह्यावेळेस इथं एकदा आला होता, बरोबर. इथं एकदा आला होता, त्यावेळेस हे बघा, हा चार्ट खाली गेला म्हणजे काय, डॉलरचे भाव कमी झाले आणि गोल्डचे भाव कमी झाले आणि डॉलरचे वाढले. कारण हा रेशो नीट लक्षात घ्या व्यवस्थित. हा व्हिडिओ वाटलाच तर परत बघा, नसेल समजला तर, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा, इथं तो ह्या लाईनच्या, ठीक आहे, हे सोडून द्या. इथं बघा, इथं पण ह्या लाईनच्या वरती आलाय हा लाईनच्या, आणि हा चार्ट आता खाली गेला. हा चार्ट खाली गेला, याचा अर्थ काय आहे की डॉलरचे भाव कमी झाले, गोल्डचे भाव कमी झाले आणि डॉलरचे वाढले, ठीक आहे. आता पुढे आलो आपण, इथं एक प्लॉट करू. इथं पण म्हणजे मी काय, सध्याची जी कंडिशन आहे ही कंडिशन हिस्ट्रीमध्ये कुठं आली होती आणि त्यावेळेस चार्टवर काय झालं होतं हे तुम्हाला मी दाखवतो, ठीक आहे. आता आपण इथं मी एक प्लॉट केला, तर बघा, इथं पण करेक्शन आलं होतं, म्हणजे डॉलर वाढला होता, गोल्ड कमी झाला होता. इथं बघा, इथं तर परफेक्ट एक्झाम्पल आहे की ज्यावेळेस RSI 70च्या वर गेला त्यावेळेस डॉलर वाढला, गोल्ड कमी झाला. तुम्ही कोणतं पण एक्झाम्पल घेऊन मी तो चेक करा. इथं बघा, इथं पण करेक्शन आलं होतं, छोटंसं होतं पण होतं. इथं पण बघा, इथं पण करेक्शन आलं होतं. इथं बघा,
इथं पण आलं होतं. एक म्हण आहे की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, म्हणजे हिस्ट्री रिपीट होत असते मार्केटमध्ये. हे बघा, इथं आलं, इथं पण चांगलं मोठं करेक्शन आलं. आता हे आपण बघा, हे आपण सगळे हिस्ट्री बघतोय 2007 पर्यंत आलोय, 2007-6 पर्यंत आलोय. 2006 पर्यंत या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्यात. सध्याची जी कंडिशन आहे की ज्या ह्या दोघांचा जो रेशो आहे तो 70-80च्या जवळ येतो, त्यावेळेस मार्केटमध्ये गोल्ड कमी होतं आणि डॉलर वाढायला चालू. हे मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पलमध्ये दाखवलं आहे. असं नाही की हे माझ्या काही मनाचं आहे किंवा काय. हे तुम्ही पण चेक करा ट्रेडिंग व्ह्यूवरती. सिम्पल RSIचा चार्ट आहे आणि सिम्पल एक तुम्हाला रेशो बघायचा आहे फक्त. RSI काय आहे काय नाही हे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. एकदा चेक करा, स्वतः ॲनालिसिस करा. व्हिडिओ ठीक वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. ओके, थँक्यू.